विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। माझं नाव प्रिया दीपक बिर्ला, गाव कोपर्ली, शहर नंदुरबार जिल्ह्यातून मी वारकरी संप्रदायाचं महत्त्व सांगणार आहे। पंढरपूरच्या वारीचं महत्त्व। पंढरपूरची वारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी भक्त परंपरा आहे। ती आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशीला लाखो वारकरी संत ज्ञानदेव महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत पायी चालतात। पायी चालून ते पंढरपूरला जातात। या प्रवासात जातपात, श्रीमंत, गरीब यांचा भेदभाव नसतो। यात सगळेजण विठ्ठल विठ्ठल या नामात एकत्र असतात। वारीत आपला संगम, सेवा, समानता आणि नामस्मरण शिकवतात। वाटेत गावकरी वारकऱ्यांची सेवा करतात। शेवटी चंद्रभागेत स्नान करून विठोबा रुक्माईचे दर्शन घेऊन वारी पूर्ण होते। सांस्कृतिक माहिती। पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील 700-800 वर्ष जुनी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे। वारकरी आषाढी एकादशीला संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालखीसोबत शेकडो किलोमीटर पायी चालून भगवान विठू रुक्माईच्या दर्शनासाठी पंढरपूरला पोहोचतात। आध्यात्मिक दृष्ट्या ही यात्रा फक्त भक्ती, नामस्मरण, सेवा, आत्मशुद्धीचा मार्ग आहे। यामुळे अहंकार कमी होऊन नम्रता आणि समर्पण वाढते। तर सांस्कृतिक दृष्ट्या हे समानता आणि बंधुभावाचं प्रतीक आहे। येथे जात, धर्म आणि श्रीमंत गरीब यांचा भेदभाव मिटवतो आणि सर्वजण एकमेकांना माऊली म्हणून सन्मान देतात। संतांची शिकवण, अभंग, कीर्तन आणि शिस्तबद्ध दिंडी परंपरा यामुळे ही केवळ एक तीर्थयात्रा न राहता महाराष्ट्राची जिवंत ओळख आणि प्रेमसेवेचं महापर्व बनलेला आहे। इच्छा घेऊन मनाची हुरी ग, पायी चालतो मी पंढरी ग। एक बाजूला दुनिया सारी ग, एक बाजूला माझा हरी ग। अशी पंढरी 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 ग, विठुरायाची नगरी नगरी ग। अशी पंढरी नाही माझ्या हाती काही, तुझीच कृपा रे पांडुरंगा। चालतो पायी पंढरपूरला, नाम घेतो विठोबाचे। टार मृदुंगाचा गजर, ज्ञानोबा तुकारामाचा जय जयकार। भुके तानेची आठवण नाही, दर्शन देई माऊलीला। अर्थ, हे पांडुरंगा, माझ्या हातात काहीच नाही, सगळी तुझी कृपा आहे। तुझं नाव विठोबा घेत घेत मी पायी चाललो आहे। टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामाचं गजर ऐकतोय। त्यात मला भूक तहान काहीच लागत नाही, फक्त तुझ्या दर्शनाची आस आहे। जय हरी विठ्ठल।